नमस्कार मित्रो 28 फेब्रुवारी 2024 रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येथून पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे। मित्रो, देशातील 9 करोड पेक्षा जास्त लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळालेला आहे। तर महाराष्ट्रातील 90 लाख लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळालेला आहे। पण मित्रो, बऱ्याचशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचेच फक्त 2000 रुपये मिळालेले आहेत, तर नमो शेतकरी योजनेचे दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे 4000 रुपये मिळालेले नाही आहेत। तर काही शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे 2000 रुपये व नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये असे 4000 रुपयेच मिळालेले आहेत। तर काही शेतकऱ्यांना संपूर्ण तिन्ही हप्ते म्हणजे पीएम किसान योजनेच्या 16व्या हप्त्याचे 2000, नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे 4000 असे एकूण 6000 रुपये मिळालेले आहेत। आता मित्रो, ज्या शेतकऱ्यांना फक्त 2000 रुपये मिळालेले आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांना फक्त 4000 रुपये मिळालेले आहेत किंवा काही शेतकऱ्यांना तर एकही हप्ता मिळालेला नाही आहे, तर याचं कारण नेमकं काय आहे? का आपल्याला हप्ता मिळालेला नाही आहे किंवा का आपले 2 हप्ते मिळालेले नाही आहेत किंवा का आपला 1 हप्ता मिळालेला नाही आहे, याचं कारण नेमकं काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पण त्याआधी मित्रो, चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल। चला तर मित्रो, पाहूयात आपल्याला 6000 रुपये ऐवजी 4000 रुपयेच का मिळालेले आहेत किंवा 2000 रुपयेच का मिळालेले आहेत किंवा 6000 रुपये हप्ता आपल्याला का जमा झालेला नाहीये, याचं कारण नेमकं काय आहे? मित्रो, ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे 2000 रुपये, नमो शेतकरी योजनेचे दुसऱ्या हप्त्याचे 2000 रुपये व तिसऱ्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकूण 6000 रुपये ज्यांना मिळालेले आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाहीये, कारण त्यांना कुठलाही प्रश्न नाहीये, त्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये जमा झालेले आहेत। आता हा व्हिडिओ कुणासाठी आहे? तर ज्यांचे हप्ते रुकलेले आहेत, ज्यांना फक्त 2000 रुपये किंवा 4000 रुपये मिळालेले आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। तर पहिलं जे कारण आहे मित्रो, जर समजा तुम्हाला पीएम किसान योजनेचे फक्त 2000 रुपये मिळालेले आहेत आणि नमो शेतकरी योजनेचे दुसऱ्या हप्त्याचे 2000 आणि तिसऱ्या हप्त्याचे 2000 असे 4000 रुपये मिळालेले नाहीत, तर मित्रो, पीएम किसान योजनेमध्ये समजा तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे, म्हणजे समजा 2 ते 4 वर्षापूर्वी तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर नमो शेतकरी योजनेसाठी तुम्हाला पात्र होण्यासाठी थोडासा वेळ लागतो, कालावधी लागतो। तुमचं जेव्हा डाटा अपडेट केला जाईल त्यानंतर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ त्या ठिकाणी दिला जातो। त्यामुळे मित्रो, पीएम किसान योजनेचा जर 2000 रुपयाचा हप्ता तुम्हाला मिळालेला असेल तर काळजी करू नका, तुम्हाला कुठेही संपर्क करण्याचा गरज नाहीये, कारण तुम्ही पीएम किसान योजनेसाठी पात्र झाल्यामुळे नमो शेतकरी योजनेसाठी देखील आपोआप पात्र होणार आहात। फक्त त्यासाठी तुम्हाला वेळ लागणार आहे, कारण त्यासाठी जर शासनातर्फे अपडेशन जर काम चालू असेल, जर यादी बनवण्याचं काम चालू असेल, नवीन रजिस्ट्रेशन ज्यांनी केलेलं आहे त्यांच्या याद्या प्रूफ करण्याचं काम चालू असेल, तर त्या यादीमध्ये तुमचं नाव येईपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे। त्यामुळे तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये। तुम्हाला जर पीएम किसान योजनेचा हप्ता 15वा असेल किंवा 16वा असा हप्ता मिळालेला असेल, तो जर तुम्हाला मिळाला असेल तर नमो शेतकरी योजनेचा कुठलाही हप्ता तुमचा रुकला जाणार नाहीये। तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा देखील लाभ मिळणार आहे, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे हप्ते देखील मिळणार आहेत। आता मित्रो, ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे 2000 रुपये मिळालेले आहेत आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये मिळालेले आहेत, म्हणजे 4000 रुपये आपल्याला मिळालेले आहेत, 2000 रुपयाचा हप्ता आपल्याला पेंडिंग राहिलेला आहे, तर त्याचं कारण काय आहे? तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मित्रो पीएम किसान योजनेचा हप्ता 15वा मिळाल्यानंतर काही जणांचं लँड सीडिंग बाकी राहिलेलं होतं, म्हणजे लँड सीडिंग नो दाखवत होतं, त्यांनी डाटा नंतर अपडेट केलेला आहे, काही जणांनी ई-केवायसी नंतर केलेली आहे, तर काही जणांनी आपल्या बँक खात्याला आधार कार्ड नंतर केलेला आहे। अशा लाभार्थ्यांना देखील जेव्हा पीएम किसान योजनेचा हप्ता त्यांना रिलीज करण्यात आलेला आहे तेव्हा पीएम किसान योजनेच्या पोर्टलवरती त्यांचं अपडेशन करण्यात आलेलं आहे, पण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पोर्टलवरती त्यांचं तिसऱ्या हप्त्यासाठी अपडेशन करण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे त्या लाभार्थ्यांना एखादा हप्ता राहिलेला असेल, पण पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता आपल्याला मिळालेला आहे आणि नमो शेतकरी योजनेचा एक दुसरा हप्ता देखील आपल्याला मिळालेला आहे, मग तो पहिला असू दे किंवा दुसरा असू दे, म्हणजे एकूण 4000 रुपये आपल्याला मिळालेले आहेत, तर राहिलेले हप्ते देखील आपल्याला मिळणार आहेत। तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये, फक्त तुम्हाला यासाठी वाट पाहावी लागणार आहे, पण तुमच्या खात्यामध्ये ते पैसे एक ना एक दिवस जमा होणार आहेत। आता मित्रो, तुम्हाला एक उदाहरण सांगतो की एक लाभार्थी आहेत, त्या लाभार्थ्यांनी त्यांचं बँक खातं जे आहे ते आधार कार्डला लिंक केलेलं नव्हतं, NPCI ला लिंक केलेलं नव्हतं, ते त्यांनी एका आपल्या जे मोहीम शासनातर्फे राबवली जाते त्या मोहिमेमध्ये त्यांनी अपडेशन केलेलं आहे आणि त्यांचं जे बँक खातं आहे ते NPCI ला आधार कार्डला लिंक केलेलं आहे। आता त्या लाभार्थ्यांचं जे अपडेशन आहे ते या मोहिमेमध्ये जेव्हा
फेब्रुवारीमध्ये मोहीम राबवली जात होती, त्या मोहिमेमध्ये त्यांचं अपडेशन झालेलं आहे आणि त्यांचं बँक अकाउंट जे आहे ते NPCI ला लिंक झालेलं आहे, त्यामुळे त्यांचं बेनिफिशरी स्टेटस मध्ये आता यस दाखवत आहे। आता या लाभार्थ्यांना PM किसान योजनेचे फक्त 8 हप्ते मिळालेले होते, त्यानंतर त्यांनी आधार कार्डला त्यांचं बँक खातं लिंक केलेलं नव्हतं, त्यामुळे त्यांना ते हप्ते मिळालेले नव्हते। आता त्यांनी त्यांचं बँक खातं आधार कार्डला लिंक केलेलं आहे, NPCI ला त्यांचं बँक खातं लिंक झालेलं आहे। तर त्या लाभार्थ्यांना मित्र हो आता 9वा हप्ता मिळालेला आहे, 10वा मिळालेला आहे, 11वा मिळालेला आहे, 12वा मिळालेला आहे आणि 13वा मिळालेला आहे। म्हणजे एकूण PM किसान योजनेचे त्यांना 5 हप्ते म्हणजे एकूण 10,000 रुपये PM किसान योजनेचे त्यांचे मागील पेंडिंग हप्ते जमा झालेले आहेत। लक्षात घ्या मी काय सांगतोय की त्यांना मागील पेंडिंग हप्ते जमा झालेले आहेत, म्हणजे त्या लाभार्थ्यांचे मागील 8 हप्ते पेंडिंग राहिलेले होते, त्यातील 5 हप्ते त्यांना मिळालेले आहेत, अजून 3 हप्ते त्यांना पेंडिंग राहिलेले आहेत, म्हणजे 16वा हप्ता त्यांना मिळालेला नाही, तर 13 हप्त्यापर्यंतचे पैसे त्यांना मिळालेले आहेत। त्याचबरोबर मित्रो याच लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा देखील हप्ता मिळालेला नव्हता, कारण त्यांचं आधार कार्ड जे होतं ते बँकेला लिंक केलं नव्हतं, NPCI ला लिंक केलेलं नव्हतं, त्यामुळे त्या लाभार्थ्यांना नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता देखील मिळालेला नव्हता। तो पहिला हप्ता आता त्यांना मिळालेला आहे, म्हणजे एकूण त्यांना PM किसान योजनेचे 5 हप्ते व नमो शेतकरी योजनेचा 1 हप्ता असे एकूण 6 हप्त्याचे 12,000 रुपये त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। पण अजून PM किसान योजनेचे त्यांचे 3 हप्ते म्हणजे कुठला 14वा, 15वा आणि 16वा, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा आता जो दुसरा आणि तिसरा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे तो देखील त्या लाभार्थ्यांना मिळालेला नाही। फक्त मागील पेंडिंग हप्ते जे त्यांचे राहिलेले होते तेच त्यांना मिळालेले आहेत। अशा पद्धतीने देखील बरेचसे लाभार्थ्यांना पेंडिंग हप्ते मिळालेले आहेत, जे काही नवीन हप्ते रिलीज झालेले आहेत ते त्यांना मिळालेले नाही आहेत। अजून जर मागील आपले काही पेंडिंग हप्ते राहिलेले असतील तर ते देखील तुम्हाला मिळतील। तर मित्रो हे एक आपल्या लाभार्थ्यांचं आपल्या समोर उदाहरण होतं। अशाच पद्धतीने बऱ्याचशा लाभार्थ्यांचे प्रॉब्लेम आहेत, तर हे ज्या लाभार्थ्यांचे पेंडिंग हप्त्याचे प्रॉब्लेम आहेत त्या लाभार्थ्यांना पेंडिंग हप्ते आधी देण्यात आलेले आहेत। आता जो हप्ता वितरित करण्यात आलेला आहे तो हप्ता तुम्हाला मिळालेला नसेल किंवा तुम्हाला मिळाला जरी असेल तरी तो अप्रूव्ह झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। काही लाभार्थ्यांना आजपर्यंत देखील हप्ते जमा झालेले आहेत, त्यामुळे तुम्हाला 2 ते 3 दिवस वाट पाहावी लागणार आहे। पण मित्र हो अशा पद्धतीने तुम्हाला PM किसान योजनेचा फक्त 2,000 रुपयाचा हप्ता मिळालेला असेल आणि नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये मिळालेले नसतील किंवा PM किसान योजनेचा 2,000 रुपये व नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये असे 4,000 रुपये मिळालेले असतील, 2,000 रुपये राहिलेले असतील तर ते देखील मित्र आपल्या खात्यामध्ये जमा होतील। आपल्याला कुठेही जायची गरज नाही, काळजी करण्याची गरज नाही, तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये नक्की येणार आहेत। फक्त त्यासाठी वेळ लागतो। तुम्हाला अप्रूव्हल कधी मिळालेला आहे हे महत्त्वाचं असतं। तुम्हाला जर समजा हप्ता वितरित होण्याच्या आधी 1 दिवस जर अप्रूव्हल तुम्हाला मिळालेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी 2 ते 3 दिवस लागतात, त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये तो हप्ता जमा केला जातो। त्यामुळे तुमचा हप्ता कधी अप्रूव्हल करण्यात आलेला आहे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी त्याला अप्रूव्हल किती तारखेला मिळालेला आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। हे कसं पाहायचं या आधीच्या एक व्हिडिओ मधून आपण माहिती जाणून घेतलेली आहे, तो व्हिडिओ पाहून PM किसान DBT पेमेंट स्टेटस जे आहे ते तुम्हाला चेक करावं लागणार आहे। त्यामध्ये तुम्हाला समजणार आहे की तुम्हाला PM किसान योजनेचा असू दे किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता असू दे हा तुम्हाला किती तारखेला अप्रूव्हल करण्यात आलेला आहे। त्यानंतर तुम्हाला साधारण 3 ते 7 दिवस लक्षात ठेवा, 3 ते 7 दिवसानंतर तुमच्या खात्यामध्ये तो हप्ता जमा केला जातो। मित्र अशा प्रकारे PM किसान योजनेचा असू दे किंवा नमो शेतकरी योजनेचा जो काही तुमचा हप्ता राहिलेला आहे तो हप्ता तुम्हाला का मिळालेला नाही आहे किंवा तुम्हाला 6,000 रुपये ऐवजी 4,000 रुपये का मिळालेले आहेत किंवा 2,000 रुपये का मिळालेले आहेत, त्याचं कारण नेमकं काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। मित्रो या संदर्भात आपले आणखी काही प्रश्न असतील, शंका असतील तर ते आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण विचारू शकता। टेलिग्राम ग्रुप व व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। व्हिडिओ आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि ही उपयुक्त माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका। चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।